नित्य करे हरु बहुआगम अभ्यास किया पंडित भी कहलाए कर नहीं समय सार का ज्ञान किया समय सार का ज्ञान किया समय सार पहचान किए बिना घूमे जगती गली गली सुनयो सचे सुख के वाचक धूम मचाऊं गली गली धूम मचाऊं गली गली कर्मों से न्याया जाना रागादी में भटक गया रागादी भिन्न करे पर्याय भेदों में अटक गया पर्याय भेदों में अटक गया समय सार में भेदों से भी भिन्न आत्मा शुद्ध करी सुनयो सचे सुख के वांछक धूम मचाऊं गली गली धूम मचाऊं गली गली ज्ञान मात्र धुवधाम शुद्ध सुखमय चिरमूरत आत्मराम समय सार कारण परमात्मा शक्ति अनंतो गुणधाम शक्ति अनंतो गुणधाम उपादेय आश्रय करने के योग्य आत्मा शुद्ध यही सुनयो सचे सुख के वांछक धूम मचाऊं गली गली धूम मचाऊं गली गली समय सार की अद्भुत महिमा आज बताऊं गली गली सुनयो सचे सुख के वांछक धूम मचाऊं गली गली धूम मचाऊं गली गाथा नंबर 25 की दक्षिणा ग्रहण के टीका और सुंदर शीर्षक दिया तथा कथम शुद्धात्मानुभूतिम् अनुभवति इति पुष्टे सति मोहादि परिजाल प्रकारम शुद्ध आत्म्याची अनुभूती कशी होते प्रकार कसा आहे हे सांगतो अनुभव केला शुद्ध आत्मानुभव केला असताना मोहादिकांचा त्याग होतो किंवा शुद्धात्मानुभूतीत मोहादिकांचा त्याग कसा होतो ते सांगतो कारण अनुभव केला अनुभव कसा होतो आणि मोहादिकांचा त्याग कसा होतो हे दोन्ही यात सांगितले नथी मग कोवी नको नास्ती न विद्यते नास्ती म्हणजेच नाही न विद्यते म्हणजे नाही मम शुद्ध निश्चयेन तंको कीर्ण न्यायक एक स्वभावस्य सकः रागादि परभावेन कर्तृभूतेन भावयितुं रञ्जयितुम् अशक्यत्वात् कश्चित् द्रव्यभावरूपः मोहः शुद्ध निश्चयनयानी
शुद्ध निश्चयने टंकोत्कीर्ण न्याय एक स्वभाव सत्रूप असताना रागादी परभावाने माझं स्वरूप जे ध्रुव स्वरूप आहे ते भावयितून म्हणजेच काय, रंजयितून म्हणजेच काय, रागी द्वेषी करण्यास शक्य नसल्यामुळे माझा द्रव्य रूप भावरूप मोह नाही. म्हणजे मोह जो आहे द्रव्यरूप मोह, म्हणजे द्रव्यरूप मोह कसं म्हणायचं, उद्गल कर्म जे आहे त्याला म्हटलं द्रव्य मोह. आणि भावरूप मोह म्हणजे जीवाच्या ठिकाणी जे विकारी भाव झाले त्यांना काय म्हणतात, भाव. श्रद्धेमध्ये जी विकृतता आली त्याला भाव, किंवा प्रीती द्वेष झाले त्याला म्हटलं चारित्र मोह. मोह किती, द्रव्य मोह, भाव मोह, त्याचे पुन्हा दोन दोन भेद, दर्शन मोह आणि चारित्र मोह. आणि त्याचे पुन्हा भेद काय दिले, दर्शन मोहाचे ते सांगितले की प्रकृती सांगताना द्वेष सांगितले, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक सगळे. आणि चारित्र मोहाचे अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, संयोजन क्रोध मान माया लोभ. आणि नऊ कशा आहे, नऊ कोणते, हास्यरती शोक भय जुगुप्सा स्त्री पूर्ण पुस्तक वेदा. नऊ नऊ कशा आहे, अनंतानुबंधी जवळ नऊ कशा असतात. ठीक आहे, अनंतानुबंधी मध्ये त्या विकाराने पडत असणारा मिथ्या दृष्टी जी हसत नाही का, रडत नाही, हसतो, त्याच्यावेळी नऊ कशा आहे. अवृत्ती जवळ ही नऊ कशा आहेत, देशवृत्ती समृद्धी असेल त्याजवळी नऊ कशा आहेत. आणि जे संकलन मध्ये येतात मुनी साधा गुण असणार तेव्हाही त्यांच्याजवळ या नऊ कशा संदर्भ दिसून येतात, त्यांच्याजवळ येतात. आणि पुढे श्रेणी आरू झाल्यानंतर मग संपत जातात. 7व्या गुणस्थानात अनुभूतीत नाही, मग 4थ्या गुणस्थानाच्या अनुभूतीच्या वेळेलाही कोणते कशाही नाही, 5व्या गुणस्थानात अनुभूती घेतानाही कशाही नाही. मग हे कसे विचार करतात, काय म्हणतात, म्हणजे सम्यक दृष्टी जीव कसा विचार करतो. मम है ना, कश्चित द्रव्य भाव रूप मोहा नास्ती किंवा न विद्यते, माझ्यामध्ये किंवा माझे द्रव्य रूप किंवा भाव रूप मोह नाही. का, तर त्याचं कारण दिले पहिल्यांदा, शुद्ध निश्चय नयाने. म्हणजे तुमच्याजवळ चार्ट आहे ना, त्यातील पहिला या नयाने, न लक्षात पाहिजे. तुमच्या हातात असेल तरच काम होत आहे. पलीकडे अंगठ्याजवळ न आहे ना, तिकडे येते मागे. कारण काय कोणती अपेक्षा आहे ते समजते. प्रत्येकाच्या हातात घ्या. तुमच्या विचारामध्ये हे लक्षात आलं पाहिजे सारखं. या ध्रुव दृष्टीकडे पाहिले. हा ग खाणा पहिला रकाना हवेत वृत्ती ना, या नयाच्या द्वारे सांगतात शुद्ध बुद्ध एक जीव आहे. या दृष्टिकोनाने पाहिले तर आपल्या जीवामध्ये कोणताही द्रव्यमोह नाही, भावमोह नाही. आपल्या स्वभावात टंकोत्कीर्ण ध्रुव स्वभावात द्रव्यमोह नाही, भावमोह नाही. मग शंका कोणाला येईल काय, की आमच्या जवळ आता कर्म नाहीत का, की सिद्धासारखी आम्ही पर्याय दृष्टीने शुद्ध झालो, अशी शंका येते की नाही. मग काय सांगितलं की असद्भूत व्यवहार हा जो दिला ना, असद्भूत व्यवहार त्यातला ऋजुसूत्र, असद्भूत व्यवहार मधला हे ऋजुसूत्र नयाने आम्ही आता या द्रव्यमोहाशी बद्ध आहोत. मिथ्या दृष्टी जीव
जो आहे त्या श्रद्धेच्या श्रद्धा रूपाचं मिथ्यात्व कर्म आहे आणि चारित्रात अनंत अणुबंधी स्वरूपाचा द्रव्यमोह आहे. ते कर्म बांधलेली आहे, उदी आलेली आहे. मग असं दूध वाढणे या नाही आणि त्यावेळेला त्याच्या भाव म्हणून तर खाना जो दिला आहे इथून हा खाना ते कठले अशुद्ध निश्चय अशुद्ध पर्याय के द्वारा असे धर्मात्मक द्रव्य को जानना या कथन करना संसारी जीव, क्रोधी जीव, मानी जीव, हसणारा जीव, रडणारा जीव, भिणारा जीव है की नाही. मग हे जे भावमोह झाले, मग भावमोहातून विचार करताना जीव भावमोहाने परिणत होतो. द्रव्यमोहाशी त्याचा संबंध नाही का, तर द्रव्यमोह कशाला म्हटलं, उद्गलाला. उद्गलाच्या विकारात जो कर्मरूप झाला आहे त्याला म्हटलं. मग जीवाच्या कडे पाहिलं तर जीवाचं लक्षण कोणतं आहे, चेतन. आणि द्रव्य पुद्गलाचं लक्षण कोणतं आहे, अचेतन, स्पर्श रसगंध. मग लक्षणाने दोन भिन्न आहेत की नाही, भिन्नच आहे. ऊसाचा कांड जेव्हा आणलाय तेव्हा ऊसाचा रसही त्यात आहे आणि चोयटीही तेथे आहे. पण चोयटीचं लक्षण वेगळं आणि रसाचे लक्षण वेगळे. लिंबू आणले तर चौथ्याचं लक्षण वेगळे आणि रसाचे लक्षण वेगळे आहे की नाही. तिथे एकत्र जोडले आहेत ते लक्षण वेगळी आहेत आणि लक्षण वेगळी आहेत ते जाणता किंवा बाजारात लिंबू माळ्याकडून खरेदी करताना तिथेच जाणता की असं करता की बाजारातच लिंबू पिळून रस घेऊन येता काय घरी घरी स्वतः आहे ना लिंबू रस दृष्टांत एक साईडने घ्या, एका बाजूने. तुम्ही म्हणा कुठल्या तरी कंपनीची बाटली रसाची घेऊन येणार नाही आणि म्हणणार की रस घेऊन आलो तुम्हाला, आम्ही तो आणला नाही. पण मी तिथेही सांगेन की तुम्ही बाटलीचं कवच घेऊन आला की नाही, तुम्ही एकटा रस कुठं आणला. तिथे उदाहरणातील दुसरी बाजू सांगायची उपचारित संबंध आहे बाटलीशी, परंतु धाग्यांशी जो आहे स्वतः ज्याला म्हणू धागे म्हणू फायबर्स म्हणतात, त्या लिंबाचे जे फायबर्स आहेत धागे आहेत आणि रसच आहे त्यांचं लक्षण वेगळं आहे की नाही. मग लिंबू तुम्ही इकडून तिकडे ठेवले की रसही तिकडे गेला चोथाही तिकडे गेला, किंवा उसाचे कांदे इकडून तिकडे ठेवले तर रसही तिकडे गेला आणि चोथाही तिकडे गेला, चोथीही गेली. ही जर दोन्ही लक्षणे तेव्हा बरोबर झाली असतील तर व्यवस्थित लिंबू खरेदी करू शकाल आणि घरी भरपूर रस खायला मिळेल. सुद्धा रस खायचा नाही डॉक्टर, रोज खायला पक्कन घ्यावं लागतंय, रोज तेच चालत नाही. आणि मग तेथेच जाणतात की भरपूर रसाची लिंबे पाहिजे. प्रयोजन काय ठरलंय, भरपूर रसाची लिंबे पाहिजे, भरपूर रस पाहिजे. तोटा पाहिजे काय, भरपूर रस पाहिजे. आणि तेथे पाहताना एक कागदी लिंबू आहे, पिवळे जर्द आहे आणि ते चाललंय ही रसदार लिंबे आहे. बाळ म्हणाल पलीकडे ती हिरवी मोठी मोठी आहे हे ते कागदी लिंब आहे. माता काय सांगते, आता तुला सुद्धा रस खायचा ना, मग ती लिंब आज रस देणार नाही, 4 दिवसांनी देते. आत्ता पाहिजे तर ही पिवळी लिंबे आहे, यात आत्ता रस भरपूर आहे. म्हणजे रसाबद्दलची जाणीव संयोगज अवस्थेत झाली की विभक्त अवस्थेत झाली, येते की नाही जाणायला. मग तेव्हा तिने असं सांगितलं की नाही, असं का नाही सांगितलं. पोलाच्या द्वारे तुम्ही काय केलं, त्याचा ऑक्सिजन वेगळा काढला आणि बाकीच्या वस्तू वेगळ्या ठेवल्या. किंवा हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे काय, वॉटर पाणी. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग असलेली अवस्था, त्याच्यात करंट पाठवून हायड्रोजन वेगळा केला, ऑक्सिजन वेगळा केला.
मग या संयोग व्यवस्थित जाणलं की नाही काय? मग आम्ही आता येथे जरी द्रव्यकर्माने संहित आहोत, भावकर्माने संहित आहोत, मनोकर्माने संहित आहोत, बद्ध आहोत, पण जर आता आपण यातील ध्रुवदृष्टी करून पाहिलं तर काय जाणलं? मी शाश्वत शुद्ध बुद्ध आहे सांगताय की नाही? हा ऊस रसदार आहे, हे लिंबू रसदार आहे, ही मोसंबी रसदार आहे, भरपूर रसवाली आहे. म्हणजे पिळून बाहेर न काढलेल्या अवस्थेत देखील, संयोग व्यवस्थेत देखील आम्ही रसपणा जाणला. मग आमचा आत्मा शुद्ध केला नसेल, अशुद्ध आहे, तरी त्या अवस्थेत ध्रुव रूपाकडे पाहिले तर ध्रुव तेथे विद्यमान आहे. मग त्या अंशाकडून निज द्रव्य जर अखंड ग्रहण केले ज्ञानाने तर ध्रुवात ध्रुव आहे आणि ध्रुवात द्रव्य मोह नाही आणि भाव मोह नाही का? तर पुन्हा लिंबाकडे चला की रस जो आहे ना तिथे चोथा आहे. चोथ्याने काही त्या रसाला चोथारूप केले का? चोथा भिन्न आहे, रस कठंचित भिन्न आहे, पण चोथ्याच्या सानिध्यात रस असताना चोथ्याने रसाला चोथारूप करून टाकलं का? नाही. ते आहे चोयटीने उसातील रसाला चोयटी रूप करून टाकलं का? मग या आमच्या सानिध्यात शरीर आहे म्हणून ज्ञानमय आत्म्याला अचेतनमय केले काय? द्रव्यकर्म आमच्या सानिध्यात आहेत, संश्लेष संबंधात म्हणजे जोडले गेलेल्या अवस्थेत आहे, तरी देखील त्या द्रव्यकर्माने द्रव्यमोहाने आम्हाला त्या रूप करून टाकलं नाही. म्हणजे चेतना सोडून आपले जीव द्रव्य पररूप झाले नाही म्हणून सांगतात. भाव इथून रंज इथून रंजवता येत नाही. ते म्हणाल काय शब्द झाला? अहो पोराने खेळ केला आणि आम्ही रंगून गेलो. भिंतीच्या रंगाने रंगलो नाही म्हणता की नाही? नाटक पाहण्यात रंगून गेलो. असं विचार करता की नाही? मग कसे येथे त्या द्रव्यमोहाकडे गेलो आपण, द्रव्यमोहाच्या सानिध्यात आहोत, पण द्रव्यमोहामुळे ध्रुव कधी अचेतन रूप झाला का? कितीही पाप केलंय, समजा भरपूर पाप केले, खून केले, मारामाऱ्या केले, चोऱ्या केले, पण तरी देखील बांधलेले द्रव्यकर्म आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या आमच्या ध्रुव स्वभावाला चैतन्य वृत्ताला अचेतन करू शकलो का? नाही झालं. करू शकलो नाही. मग आणखी पहा, मग भावमोह अशुद्ध निश्चयाने त्या ठिकाणी त्याच्याजवळ जरी भावमोह आहे तर खाण्यातून भावमोह आहे. आता आपल्या पर्यायात भावमोह आहे. मिथ्यादृष्टी जीव जो असेल कोणी त्याच्याजवळ श्रद्धारूपी मिथ्यादृष्टी आहे म्हणून भावमोह आहे. चरित्रातलाही राग किंवा द्वेष आहे, भावमोह आहे. पण त्या भावमोहामुळे अशुद्ध पर्यायामुळे त्या चैतन्यातील चरित्र गुण किंवा ते ध्रुव स्वरूपाचं द्रव्य भावमोहरूप होऊन गेले का? संपूर्ण विकारी झालं का? नाही ना. कथनचित ध्रुव वेगळा राहिला आणि पर्याय रूप राहिले. मग आपल्या जवळ आता क्रोध करताना देखील आपलं संपूर्ण द्रव्य क्रोधमय झालं का? ध्रुव स्वभाव क्रोधमय झाला का? म्हणजे चारित्र गुणाने आणि बाकीच्या गुणाने आपलं गुणत्व सोडून, अस्तित्व सोडून केवळ क्रोधमय झाला असं होईल का? झालं का? नाही झालं.
म्हणून म्हणतात त्यामुळे आहे ना रंजयितून अशक्यत्वा कारण दिले आचार्यांनी. असं होऊन जाणं शक्य नसल्यामुळे मम माझा द्रव्य भाव रूप मोहा न विद्यते. माझ्याजवळ द्रव्य मोह नाही, भाव मोह नाही. कोणी कोणी विचार केला ध्रुवाकडून. भले सानिध्यात तिथे आहेत ते, पण ध्रुवाकडून विचार केला तर वस्तू आहे, वस्तूची प्रतीती केली. कशीच प्रतीती केली तर भावमोहात असणारी विकारी अवस्था काही निघून गेली आणि कर्म जे होते द्रव्य कर्म तेही काही निघून चालले. आणि तशीच प्रॅक्टिस जास्त वाढवली तर पूर्ण कर्म निघून जातात, भावकर्मही निघून जातात, द्रव्यकर्मही निघून जातात आणि शुद्ध पर्याय सिद्ध पर्याय प्रकट होते. पण ही प्रक्रिया कुठे सुरू झाली शुद्ध होण्याची? अवगती अवस्थेत वस्तू स्वरूप समजले, त्या समयात अनुभूती केली आणि कर्माला नाश करण्याची क्रिया सुरू झाली. आचार्य ग्रंथ सांगतात की मोह राग द्वेष सोडा. लोक व्यवहारात ते म्हणतात मोह राग द्वेष सोडा म्हणतात. काय हो फार तप्त होऊ लागले, दगदग होऊ लागली. एक दोस्त दुसऱ्या माणसाला सांगतो तर तो काय सांगतो म्हणून काय फार प्रेम करतो गे सोड मध्ये जाते तरी सांगतो. काही कळत नाही तरी सांगतो मोह राग द्वेष सोड, आसक्ती सोड तोही सांगतो. मग इथेही जिनागम वाचून समजा कोणी तेच सांगतील की मोह राग द्वेष सोडा. दिसायला तर समान दिसते उपदेश, पण मोह राग द्वेष सोडा याची मूळ प्रक्रिया काय है ना? मोह राग द्वेष सोडा हे तर ठीक झालं, पण काय करणार त्या वेळेला? तर ध्रुवाचं जर वेदन केले आणि त्या ध्रुवामध्ये मोह राग द्वेष नाही, या नयाने जेव्हा जाण्याचं, मग हा नयाचा अंशही तेथे आहे, पर्याय अंशही तेथे आहे, परद्रव्यही तेथे आहे, गृहस्थी जवळ बाकीचं सानिध्यही आहे. तुमच्याजवळ किरसुनी असेल, महाराजाजवळ ही झाडू आहे. तुमच्याजवळ शरीर, महाराजाजवळ शरीर आहे की नाही? तुमच्या ते बादली असेल, टीप असेल पाण्यासाठी, महाराजाजवळ का म्हणतात? तुमचे जर वया चोपडे असतील ते काय पुस्तकं कागद आहेत महाराजांवर, ग्रंथ काय करायचं? ग्रंथाला पकडवा. काय सांगायचं तुम्हाला? तुमच्याजवळ इतकं वैभव नाही. त्या अरहंता बाबाजवळ सगळं रत्नाचे कोट आहेत. कोट नाही हे कोट नाही म्हणत, सगळ्या चड्डीचा कोट नाही. बाहेरच्या भिंती समोर काय कडेकोट बंदोबस्त असतो. काय ठेवायचा? 4 फूट उभं असतात ते. आहे की नाही बघा. बाहेरचा नो कर्म पलीकडे इतका दांडगा आहे. 1-2 माणसं आहेत का ते समोर लाखोनी आहेत, प्राणी लाखोनी आहेत. तर तुमच्या घरात टीव्ही नाचगाण आहे काय? त्यांच्या समोर सुद्धा नाट्यशाला 4 असतात. तिकडं एक तिकडं एक, 4 जास्त असतील नाही का? प्रत्येक रस्त्याच्याकडे 2-2 असतात. नाट्यशाला. आणि नाचणाऱ्या काय साध्या आहेत काय? असले काय? सुंदर देवी असतात, नाचतात. गाणं हे काय लता मंगेशकरचं काय त्याच्यापेक्षा सुंदर गाणं आहे. वाद्य एवढीच तुमची बँड पाहिजे जवळ 25-30-100. तिथं करोडो आहेत. मला सांगा मग तुमच्या घरीच आहे काय बाजाची पिटी? सगळ्याच्या घरी तर नाहीच.
आणि आनंद बाबाजवळ एवढा परिग्रह आहे, मग काय करायचं? काय भांडण काय मग? आणि काल पाहिलं आपण, म्हणजे अमृतचंद्रांची टीका वाचताना पाहिलं की निवार हेतून अशक्यत्व, परद्रव्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. मग भेद तर करा म्हणता, ते कशाने करा? ज्ञानाने, विचाराने, बाकी काही नाही करायचं. पहिली गोष्ट ही आहे की ज्ञानाने जाणं, ज्ञानाने भेद करायला शिका की माझा ध्रुव स्वरूप आत्मा एकाकार शुद्ध आहे आणि या ध्रुव स्वरूपात हे पर कोणीही माझे नाहीत. इतके व्यवहार नाही ते विषय, इतके व्यवहार दिले ना ते खाली, इतके सगळे माझ्या ध्रुव स्वभावात नाही. मग असं काय करायचं? बुद्धरी को एवहमिको बुद्धते जानाति, बुद्धते म्हणा, बोध घेतो किंवा जाणतो, प्रत्यक्ष अनुभवतो. सहा कहा करता ज्ञान दर्शनोपयोग लक्षणत्वात उपयोगा आत्मा एव. तर ज्ञान दर्शन उपयोग लक्षण वाला असल्यामुळे उपयोग स्वरूप आत्मा. किम बुद्धते, काय जाणतो आत्मा? यतः कारणात अहम एकः ततः मोहम प्रति निर्ममत्वः अस्मि निर्मोहः भवामि. मग जर मी एक ध्रुव स्वरूप आहे तर मोह आणि हे परद्रव्य माझे नाही. काही एकच ठरलं. व्यवहारात आपण काय म्हणतो? आपल्या बरोबर जो सतत राहतो तो आपला. मग ध्रुव स्वरूप जे आहे ते आपल्या द्रव्याबरोबर सतत राहते म्हणून आपले, आणि पर्याय आणि परद्रव्ये आपल्या बरोबर सतत राहत नाहीत म्हणून आपले नाही. एवढा विचार करायचा. म्हणून काय झालं? माझा मी एक आहे आणि त्यामुळे मोह आणि परभाव माझे नाही. म्हणून मोह काय झाला? निर्ममत्व. मग माझं ध्रुव स्वरूप निर्ममत्व आला आहे असा विचार करायचा. तो विचार केला की पर्यायात निर्मोहत्व पर्याय प्रगट झाली. रत्नकरण सावकाचार मध्ये सांगितलंय गृहस्थ निर्मोही आहे आणि मुनी जरी जंगलात बसला आहे तरी मोही आहे. कोणता? सगळेच मोही नाही ना. कोण मुनी आहे? ज्याला हे स्वपर भेद विज्ञान नाही, या ध्रुवाचं एकट्याचं चिंतन करीत नाही आणि पराकडे लक्ष देतो आणि बाह्यतः जरी सगळे व्यवस्थित आचरण करतो तरी तो मोही. कुंद कुंदही सांगतात, येथेही सांगतात, प्रवचन सारमध्ये सांगतात. चक्ता पावारंभम समुत्थितो वा सुहम विचर्यमी न जहति यदि मोहारी न लहरी अपगम सुद्धा. जरी सर्व पापारंभ त्याग केला, शुभचर्येत उपस्थित झाला, व्यवस्थित करतो, पण स्वस्वरूपात ग्रहण करीत नाही, मोहादी सुटले नाही, शुद्ध आत्मा मिळाला नाही, तर तो कसा आहे? मोही. आणि गृहस्थी जर आपलं निज स्वरूप बरोबर हा विषय घेत असेल, हा निश्चयण्याचा विषय जर बरोबर प्रतीती करीत असेल, निश्चयने व्यवहार नाही जाणून निश्चयण्याचा विषय बरोबर ग्रहण करीत असेल, तर तो गृहस्थी निर्मोही झाला, एक देश झाला, ठ मध्ये आला, अंतरात्मा झाला. म्हणून त्या मोही मुनीपेक्षा श्रेष्ठ आहे. बाहेरचं काही ढोंगबाजी करीत नाही तो मुनी, परंतु ज्ञानामध्ये स्वस्वरूपाचं वेदन नाही. मग बघा, तुम्हा सर्वांना जर आपलं स्वरूप घ्यावंच वाटत असेल, निर्मोही बनावयाचे असेल,
खरा अतिंद्रिय आनंद भोगावयाचा असेल तर निश्चय व्यवहार जाणून 6 द्रव्ये जाणून बरोबर निज ध्रुव एकाकार अनुभूती घ्या तर मोह सुटेल, नाही तर सुटणार नाही. सरळ उत्तर आहे, काही मागं पुढं होत नाही. मग तो गृहस्थी असू दे, देशव्रती असू दे किंवा महामुनी व्रती झाला असू दे. महाव्रती झाला तरी वस्तू विज्ञान जाणलं पाहिजे. मग ध्रुव जर असा शाश्वत शुद्ध आहे, असा जर आदर्श आहे, तर बहिरंगात व्यवहारात आदर्श कोणताही सिद्ध भगवान आणि अनंत भगवान. हलके आदर्श येणारच नाही. आणि हलके आदर्श जर असतील तर अर्थ काय लो एम जत्रा एम. हलक्या दर्जाचं जर ध्येय असेल तर तो मोठा अपराध आहे. क्षेत्रपाल पद्मावती चक्रेश्वरी पूजा आणि पूजून घ्या म्हणत असतील, अंकृतकारी तनुमोदन देत असतील तर खऱ्या देवाची ओळख नाही, व्यवहारी माहिती नाही आणि निश्चय माहिती नाही. इकडे जर निश्चय ध्रुवाचं चिंतन करा म्हणत असेल आणि तिकडे जर म्हणत असेल की तुम्ही सराग देवता पूजा, तर मिथ्यात्व तसंच आहे. आणि कोणी तिकडे चला म्हणत असेल तर ते मिथ्यात्व आहे. पण परंतु कोणी त्या पंचपरमेष्ठीचं चिंतन करीत असेल आणि निज ध्रुवाचं चिंतन करीत नसेल तरी मिथ्यात्वीच आहे. तर ते कोण आहेत तुमचे? साधना मिथ्याचे म्हणावं, साधना सुद्धा मिथ्याचे म्हणावं. कोणत्या साधूला पद्मावतीला वजा अंकार करा असं सगळं सांगतात. स्वतः जवळ सगळे पोहल्यासारखे ठेवतात, त्यांना मिथ्याचे म्हणावे. होय, सगळी सरळ उत्तर आहे. सायंटिफिक आहे, गणित मानूनच आहे. मला सांगाल की नाही, गणितीय पद्धत आहे, सिद्धांत पद्धती आहे. सिद्धांतात भेदभाव नाही. भेदभाव नाही. जिना गणित असा आहे, सरळ सांगता येते की तुम्ही एक कणभर जरी आपल्याला काय विकल्प करायचं, आम्हाला त्याचं काही नाही. पण काय करायचं, एकच हा मार्ग आहे की स्वतःसाठी आपण सुधारलो. आणि त्या अवकाशाचं जर हे होतं का ते कसं करायला म्हणजे सावध होता गिरवूक होत. तसंच भूत व्यवहार याचं कथन आहे, वास्तविक नाही. का म्हणत मी सगळ्यांना सांगायला लागलो पुष्कळना की मंदिरात येऊन बसा, त्याची भवन बांधलंय, घरी जायला परवानगी देऊ लागलो की लगेच मुनी करीत नाही है ना. फक्त काय दिवसभर वाचायचं, अध्ययन करायचं, ध्यान करायचं है ना. घरी जाऊन बसं नाही, उपाश्रयात राहायचं. तर कुठे राहायला लागले मग माझं जर त्यांच्यामुळे सगळे दिलमूड होतात, दिशाहीन होतात, तर मी सांगतो आहे तर सगळे सम्यक दिशेने यायला पाहिजेत. आणि हेच असतं तर आता किती जण कबूल होतं सांगा. हाच चंदानी हो दुकानात जायचं म्हणतो बोला आत्म्याच्या दुकानात कसा येतं आता. या हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, वेलकम आहे, खरोखर आनंदाची गोष्ट आहे. पण तसं होत आहे का नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, आम्ही फक्त त्यांच्यावर आरोप करतो. असं भूत व्यवहार नाही आपण आरोप करतो म्हणजे कोणता नाही, लक्षात घ्या. असं भूत व्यवहार नाही, उपचारित असं भूत व्यवहारण्याने त्या विकृत सांगणाऱ्या जीवांच्याकडे आम्ही आरोप करतो. पण मला म्हणायचं की मग सम्यक शास्त्रीय आहे की नाही, सम्यकरित्या कथन करणारे सम्यक ज्ञानी जीवही आहेत, सम्यक उपदेश देणारे आहेत. मग यांनी सांगितल्याप्रमाणे जर ग्रहण त्यांनी व्यवस्थित केलं तर सुधरू शकते.
मग प्रथमता कुठे आहे की ज्या त्या जीवाने स्वतःसाठी सुधरा. आपण आपल्यासाठी सुधारलो तर आपल्यासाठी फायदा झाला पर्यंत. कारण आपण अशांत राहत होतो, पर्याय दृष्टीने आपण अशांत होत होतो, ती अशांतता आपली गेली. म्हणजे समजा तेथे 1000 जीव आहेत, त्यातील आपण एकट्यासाठी बदललो तर 1000 एक कमी झाला की नाही? लाख आहेत समजा, त्यातला एक बदलला, एक कमी झाला. 1 कोटी आहेत समजा, त्यातला एक बदलला तर एक कमी झाला त्याला. मग एक जर बदलला, एक क्षणभर बदलला तरी त्याला एक क्षण शांतता मिळाली. आणि तसेच जर विचार आहे तर जास्त काळ राहिला तो जीव. इथे परिणती स्वतःची झाली तर दुसरा फायदा काय झाला? जसे त्यांच्या सानिध्यात जाऊन गृहीत मिथ्यात्वाचं पोषण करतात, तसे या सम्यक ज्ञानीच्या सानिध्यात येऊन काही जण सम्यक विचार करू लागतील. संभव कोण लवकर विचार करेल, कोण हळूहळू विचार करेल, कोण हे नियमाने घडेल. चहा पिणार होती किती पूर्वी? 1940 साली चहा पिणारी होती किती? 45, 48, 49 साली होती किती चहा पिणारे? एक सुद्धा नव्हता. काय मा सांगते, बरोबर उत्तर सांगते. चहा कसा करायचा माहिती सुद्धा नव्हतं. पिणं तर दूर, खाणं तरी दूर, काहीच नव्हतं. पण चहा पिणारी झाली की नाही पुष्कळ. मग जर आपण अनुभव घेणारी ज्या झालो तर अनुभव पुष्कळ अनुभव घेते. संस्काराची काळजी कशाला तुम्हाला? आम्ही बघून घेऊ. आम्ही बघून घेऊ म्हणजे तिथे सगळ्या संसार पाहतात, आहे की नाही? खरोखर विचार काय आपण कोणाची वितंड घालत नाही. जसं बाजारात आपण गेलो, कोणत्या कंपनीचं कापड घ्यायचं आहे ते ज्याच्या त्याच्या मतावर आहे. साधी धोतर जोडी घ्यायची की तलम घ्यायची की मलमल घ्यायची की टेरलिंग घ्यायची की टेरिकॉट घ्यायची धोतर जोडी, याचं त्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? तसे आपण आपल्यासाठी सुधारलो तर आपल्याजवळ काय भाव झाले? आपले चित्त शांत झाले. आणि दुसऱ्याकडे आपण जाणताना हे जाणणार दर दृष्टीने की तो ही ध्रुव दृष्टीने भगवान आत्मा आहे. विकृत जरी वागत असेल तरी पर्यायात विकार आहे, त्याच्या ध्रुव स्वभावात विकार नाही. म्हणजे आपली दृष्टी कुठे जाईल त्याच्याकडे? ना, आपण ध्रुवाचे चिंतन केले आहे तेव्हा विचारात आला, बहिरंगाकडे आला तर पहिल्यांदा अंतरंगात आहे त्याच्या दृष्टीने आपण पाहतो. दुसऱ्या माणसांना पाहताना आपली दृष्टी निश्चय दृष्टी राहते. म्हणून त्याला कसं पाहणार? भगवान आत्मा, शाश्वत शुद्ध बुद्ध. म्हणजे त्याच्याबद्दल आमच्या मनात द्वेषभाव असणार नाही. आले विकल्प तर काय येतील? शुभ विचार. म्हणजे आमचा आणि त्या इतर जणांच्या भांडण दंडन होण्याचा प्रसंगच नाही. म्हणजे बेत्राप्तीचाच प्रचार होतो. पहा, लक्षात घ्या, हा असद्भूत व्यवहारण्याचा परिणाम जो आहे तो सांगितलं जातो असा आहे, उपचार आहे. तेव्हा काही वाद होत नाही, वितंड नाही. काय आचार्याने तर इथं जे सांगितले ते सर्व अध्यात्म जे आहे निज जीवासाठी सांगितले, ते पराचा काही संबंध नाही. आणि या निज जीवाच्या चिंतनामध्ये आम्ही दुसऱ्या कोणाला त्रासही देतो. अगदी लक्षात निर्मोह झालो आपण, हे ना, निर्मोहा भवामी, म्हणजे मी निर्मोह आहे याची आपण प्रतिष्ठा केली तर आपल्यामध्ये एक देश
मिथ्या भानची रही मेली म्हणजे हे जड कर्म आम्हाला घुमवत आहे संसारात, ही आपली खोटी समजूत आहे. यो भाव कर्म या भाव मरण सगळी योग्य करते आया. म्हणजे जड कर्म तर पौद्गलिक आहे, त्याच्यामध्ये जीवाला त्या संसारात गुंतवण्याची शक्ती नाही. जीव जे आपले रागद्वेष भाव होतो त्यामुळे ते भाव कर्मामुळे द्रव्य कर्म मानले जाते आणि जर द्रव्य कर्मामुळे ते न कर्म उदयाला येईल असे की अनादिकालापासून साखळी चालू आहे. आणि याचा जर आपल्याला संपर्क असेल तर आपला जो अनंत ज्ञान अनंत गुणाचा आहे जो कारण परमात्मा आहे त्याची आराधना केली पाहिजे, त्याच्यामध्ये रस झालं पाहिजे, तर समपूर्वक आपली निर्जर आपली व हे जे द्रव्य कर्म उद्याला येणार आहे ते थांबणार आहे. ते जे आता नाटक उच्चारणानंतर तर मला इतकं हे वाटतं की ते जी गंगा आलेली आहे तुमच्या दारी ते तुम्ही खरोखरच त्याचा उपयोग करून घेतलेला पाहिजे. कारण हे जे अथांग समुद्रावर ज्ञान त्याच्यात आपल्याला जे संबंध सुद्धा नाहीये इतकं हे अथांग समुद्रावर ज्ञान येथे आहे त्याचा उत्कृष्ट निमित्त आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा एवढेच माहिती. Shani